वेलकम गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, बेल प्रेस करायला विसरू नका आणि लाईक शेअर करा. तर मित्रांनो, भारतातील भूमी म्हणजे आपली जी भारताची भूमी आहे ती फक्त राजे महाराजांची नाही तर त्यांच्या दृष्टीने श्रद्धेची आणि स्थापत्यकलेची साक्ष देणारी अशी भूमी आपली आहे. गुजरातच्या पाटण नगरीत वाळवंटाच्या कुशीत आणि जमिनीखाली दडलेली एक अद्भुत कलाकृती आजही आपल्याला इतिहासाशी संवाद साधते, ती म्हणजेच राणी की वाव. हाय गाईज, आज आम्ही आलोय राणी की वाव पाहण्यासाठी गुजरातमध्ये. तर इकडं म्हणजे आता तिकीट काढताय पप्पांनी, मग आम्ही थोड्या वेळेस राणी की वावमध्ये जाणार. आम्ही तुम्हाला पण दाखवू राणी की वाव कसं आहे, तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. तर राणी की वाव ही केवळ पाण्याखाली वीर नाही तर श्रद्धा, प्रेम, कला आणि विज्ञान यांचा संगम आहे. मित्रांनो, आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत राणी की वावचा जो इतिहास आहे, तिची निर्मिती, स्थापत्य, सौंदर्य, धार्मिक, आर्थिक आणि जागतिक वारशातील तिचे स्थान. तर मित्रांनो, इसवी सन 11व्या शतकात सोलंकी वंशाचा जो राजा होता भीमदेव पहिला यांचे निधन झाले आणि त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे त्यांच्या आठवणी खातीर त्यांची पत्नी जी होती उदयमती, तिने या भव्य वावचे निर्माण केलेले आहे आणि म्हणूनच या वावला नाव मिळाले की राणी की वाव, म्हणजेच राणीची पायरी वीर. म्हणजे त्या काळी असे विहिरीमध्ये खोदायचे आणि त्या काळात गुजरातमध्ये पाण्याची टंचाई खूप मोठी समस्या होती आणि त्यामुळे वाव केवळ पाण्याचा म्हणजे स्रोत नव्हता तर सामाजिक आणि धार्मिक केंद्र सुद्धा होता. आणि वाव किंवा पायरी वीर ही भारतातील पारंपरिक जलसाठा पद्धत आहे. जमिनीखाली म्हणजे खोलवर ज्या पायऱ्या जातात, स्तंभ, मंडप आणि जलकुंड हे सर्व घटक वावमध्ये असतात. राणी की वाव ही सरस्वती नदीच्या काठावर बांधलेली आहे आणि सरस्वती नदी ती पूर्व पश्चिम दिशेत विस्तारलेली आहे. राणी की वाव ही जी स्थापत्यकला आहे अद्वितीय असं नमुना आहे या स्थापत्यकलेचा. जवळजवळ 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल ही वाव आहे बरं का मित्रांनो. आणि ही वाव आपल्याला 7 स्तरांमध्ये विभागलेली दिसते. प्रत्येक स्तरावर कोरीव असे स्तंभ, तोरणे आणि देवदेवतांच्या ज्या मूर्ती आहेत, एकदम सुंदर अशी कलाकृती आहे. एकूण 500हून अधिक प्रमुख शिल्पे आणि 1000पेक्षा जास्त लहान कोरीव कामे या वावमध्ये आढळतात आपल्याला. हे बघा किती छान असे बनवलेले आहे ही वाव. तर येथे जे विष्णूचे दशावतार म्हणजे ह्यामध्ये ना विष्णूचे दशावतार शिव, पार्वती, ब्रह्मा, गणपती, अप्सरा, नृत्य करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, ह्या सर्व शिल्पकारांच्या प्रतिभेचे एकदम साक्ष देतात आपल्याला. म्हणजे किती सुंदर असं, इतकं सुंदर दगडात कोरीव काम केलेले आहे आणि खरंच त्या काळचे लोक किती हुशार असतील असं मला पण वाटतं. आणि इथे जे आहे ना राणी की वाव, तर धार्मिक आणि तात्विक अर्थ पण म्हणजे आहे त्याला. राणी की वाव ही फक्त पाण्याची रचना म्हणजे पाण्यासाठी केलेली रचना नाही, ती एक आध्यात्मिक असा प्रवास आहे या वावचा. आणि वरून खाली उतरणे म्हणजे जे भौतिक जगातून आपल्याला आध्यात्मिक गाभ्याकडे जाणे असं आपल्याला मनाला वाटतं. आणि पाण्याजवळ पोचणे म्हणजेच मोक्षाचा मार्ग अशी त्या काळातील संकल्पना होती, म्हणून अशी वाव तयार केलेली होती. आणि विस्मरण आणि आपल्याला जर काळाच्या ओघात आपण या वावला विसरून गेलेलो होतो कारण सरस्वती नदी काठी ही वाव बांधलेली आहे. त्यामुळे सरस्वती नदीला जेव्हा पूर आलं होतं भूतकाळात, तर वाव गाळाखाली एकदम दबली गेलेली होती आणि शतकानुशत
इतके वाव आपण कोणाला दिसत नव्हती, विस्मरणात गेलेली होती. आणि मग काय झाले 19व्या शतकात जेव्हा ब्रिटिश काळात तिचा शोध लागला, ब्रिटिशांनी तिचा शोध लावला. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ते जतन आणि उत्खनन केलं आणि जतन करून ठेवले. आणि युनेस्कोचा जागतिक वारसा म्हणून या वावला दर्जा मिळालेला आहे. 2014 साली युनेस्कोने राणी की वावला आपल्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. आणि आज ही वाव ही भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा एकदम मोठा अभिमान आहे. मित्रांनो, राणी की वाव आजची राणी की वाव जगभरातील पर्यटकांना एकदम आकर्षित करते आणि ती आपल्याला सांगते निसर्गाशी सुसंवाद, पाण्याचे महत्त्व आणि स्त्रीशक्तीची दृष्टी या राणी की वावमध्ये आपल्याला बघायला मिळते. राणी की वाव म्हणजे दगडात कोरलेली फक्त कविता आहे, ती इतिहास बोलते, कला दाखवते आणि भविष्यासाठी संदेश देत असते. मित्रांनो, जेव्हा आपण वारशाचे जतन करतो तेव्हा आपण आपल्या मुळाशी नाते जपतो. राणी की वाव काळाच्या प्रवाहात आपल्याला आढळ उभी असलेली भारताची शान आहे. मित्रांनो, मी तिचे थोडक्यात अजून सांगते. ती राणी की वाव ही पाटण गुजरातमध्ये आहे आणि तिचं बांधकाम 11व्या शतकात झालेलं आहे. बांधणारी जी राणी होती तिचं नाव राणी उदयमती आणि आपला भीमदेव पहिला सोलंकी वंशाचा त्याच्या राणीने ही बांधलेली त्याच्या आठवणी खातीर. आणि सरस्वती नदीच्या काठावर ही वाव आहे आणि एकदम पायऱ्यांची विहीर आहे. राणी की वाव उदयमतीने म्हणजे बांधली आणि तेव्हा पाण्याची टंचाई खूप होती आणि वाव ही जीवनावश्यक रचना होती. ही वाव केवळ फक्त पाणी साठवण्यासाठी नव्हे तर तिथे एक धार्मिक आणि सामाजिक केंद्र होते. आणि 7 स्तरांमध्ये अंदाजे 64 मीटर लांब आणि 27 मीटर खोल आहे ही वाव. 500 पेक्षा जास्त मोठे शिल्प यामध्ये आहेत आणि 1000हून अधिक लहान कोरीव शिल्पे आहेत. भगवान विष्णूचे एकदम दशावतार याच्यातून दाखवलेले आहे. या शिल्पातून शिव, पार्वती, ब्रह्मा, गणपती, अप्सरा, नृत्य करणाऱ्या स्त्रिया आपल्याला दिसतात. आणि ती एक दगडात कोरलेली कविता आहे. 2014 मध्ये युनेस्कोने तिला जागतिक वारसा स्थान दिलेलं आहे. मित्रांनो, आणि खरंच ही वाव आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आणि इतकी सुंदर वाव बांधलेली आहे राणीने, तर जगात अशी वाव नाही आणि ही पहिलीच अशी वाव आहे की इतकी सुंदर एक विहीर असून तिच्यामध्ये इतकी कलाकृती आणि एक संस्कृती विस्तारलेली आहे. इतकं सुंदर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. इतकं छान असं राम लक्ष्मण म्हणजे त्या काळचं सर्वच काही या चित्रातून म्हणजे एकदम कलाकृती दाखवलेली आहे. हे बघा किती सुंदर असं कलाकृती आपल्याला बघायला मिळते. एकदम बारीक अशी कोरीव काम केलेले आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहाल तर तुम्हाला पण आश्चर्य वाटेल. मित्रांनो, खरंच तुम्ही नक्की एक दिवस बघून या आणि खरंच आठवणीत ठेवण्यासारखा इतिहास आहे. आणि आपल्याला हे पाहून आपण फक्त पुस्तकात वाचतो, आपल्याला वाटतं असेल काय, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो ना तर खरंच आपल्याला मनाला इतकं भावतं की आपण प्रत्यक्षात आपण त्या इतिहासात जातो. आपण एकदम प्रत्यक्ष आपण तो इतिहास जगतोय. आपण आजही आहे असं आपल्याला मनाला वाटतं आणि आपल्याला एकदमच तसा अनुभव येतो. प्रत्यक्षात एकदम जिवंत कला वाटते. खरंच खूपच म्हणजे शब्द नाही त्यांच्या या कलेला. आपल्याला त्यांना आपण नावच देऊ शकत नाही. एवढं एकदम जबरदस्त अशी कलाकृती या वावमधून आपल्याला बघायला मिळते. आणि अशी कलाकृती जगात कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्यामुळे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये या कलाकृतीला स्थान दिलेले आहे आणि स्थान देण्याचं तिची जागाच आहे. आणि बघा एकदम आणि एक मोठं म्हणजे विहीर पण आहे. ही विहीरच आहे पण अजून एक विहीर आहे मागे. इथून मध्ये ते बंद केलेले आहे जाण्यासाठी, आता सध्या जाऊ देत नाही. आणि त्या विहीर खूप खोल आहे आणि त्यामध्ये पाणी आहे दिसत नाही.
ते तिला कंपाऊंड केलेलं आहे मध्ये आजूबाजून वरच्या बाजून वर गेल्यावर त्या बाजून मागच्या बाजून बघितलं ना तर बघता येत नाही, परंतु आम्ही मोबाईल सेल्फी स्टिकला मोबाईल लावला आणि पुढे करून मस्त फोटो घेतलेला आहे मित्रांनो. फोटोमध्ये टाकलेला आहे, तुम्ही झूम करून पाहू शकता. आणि इथे पण असं इतकं पाणी जाण्यासाठी ठिकठिकाणी खाली बघा असं बारीक टाके, हे बघा चिन्ह कोरलेले हे, मध्ये पाणी निघून जातं आणि एकदम वरून खाली उतरताना इतकं छान वाटतं ना, इतकं खोल तेव्हा. आणि असे छोटी नाही मित्रांनो, तुम्हाला छोटी वाटत असेल, परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपण तिथे जातो ना, मी जेव्हा 100च्या नोटवर पाहिले तेव्हा मला काहीच वाटत नव्हतं की हे काय आहे, आणि एकदम साधं सिंपल वाटत होतं. पण प्रत्यक्ष आणि माझ्या पण केव्हा खूप 4-5 वर्षापासून माझ्या मनात आलं. मी जेव्हा MPSCचा अभ्यास करत होती तेव्हापासून माझ्या मनात म्हणजे इच्छा निर्माण झालेली होती की मी एकदा तरी राणी की वाव बघेनच. आणि मला ऐतिहासिक वस्तू बघायला खूप आवडतं, त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा बघा. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच आपलं एक भारताचं म्हणजे आपला अभिमान आहे आणि आपण तिचा अभिमान केला पाहिजे. आणि हे पाहिल्याने आपल्याला इतिहास कळतो आणि आपल्याला त्याच्यावर संशोधन करता येतं. कोणी संशोधक असतं, कोणी काय, प्रत्येकाचं विचार करण्याची शक्ती वेगवेगळी असते. आणि नक्कीच तुम्हाला पण आवडेल. खूपच असं सुंदर कलाकृती आहे ही. आणि आपल्या राणी उदयमती आणि सोलंकी राजवंशातील बुद्धिमान अशी राणी होती. आणि आपल्याला यावरून कळते की तिची किती दूरदृष्टी असेल, कलेची जाण तिला होती. आणि तिने आपल्या पतीसाठी, जो पती होता भीमदेव, त्याचं निधन झालं होतं आणि त्याच्या निधनानंतर त्यांनी म्हणजे त्याच्या आठवणीसाठी राणी किंवा बांधलेले, ज्याप्रमाणे हे आग्र्याचा ताजमहल मुमताजसाठी बांधलेलं होतं, त्याप्रमाणे ही वीरसुद्धा त्या राणीने, उदयमती राणीने आपल्या भीमदेव राजासाठी बांधलेली होती, त्याच्या आठवणीसाठी. आणि पाण्याचं महत्त्व ओळखून म्हणजे जलसंवर्धन केलेलं आहे. म्हणजे आपण त्या काळी सुद्धा जलसंवर्धनाचा स्रोत आपण सुद्धा शिकायला पाहिजे, आपण सुद्धा जलसंवर्धन करायला पाहिजे. तरच आपण आपलं भविष्य वाचवू शकतो, आपल्या पिढ्यांना म्हणजे आपलं निसर्ग देऊ शकतो, जसा आहे वारसा देऊ शकतो. त्यामुळे स्थापत्यकला आणि शिल्पकलेतील कलेला सुद्धा यातून प्रोत्साहन दिलेलं दिसतं. त्यामुळे आपण सुद्धा यापासून काहीतरी शिकायला पाहिजे, आपण सुद्धा या अशा कला जपून ठेवलं पाहिजे आणि आपण आपल्या कलेचा वापर चांगल्या कामासाठी करायला पाहिजे, अशी याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते मित्रांनो. आणि ही एक स्त्री शक्ती आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि म्हणजे जी राणी होती ती एक स्त्री होती आणि त्या काळच्या स्त्रीने ती किती हुशार असेल, तिने इतकं छान असं आपल्या पतीवर जे प्रेम होतं ते प्रेम आणि तिची एक कला आणि जलसंवर्धन म्हणजे आपले जे निसर्ग आहे तर त्यातून तिने आठवणी खातीर इतकं सुंदर असं बनवलेलं आहे. म्हणजे किती दूरदृष्टी होती. आपण तर आज आपण इतकं पाणी वाया जातं तरी आपल्याला त्याचं काही महत्त्व नसतं. आपण किती आपल्याला सोशल मीडिया आहे आणि आता किती क्रांती झालेली आहे तरीसुद्धा आपण जाहिरात करू शकत नाही किंवा आपण आपल्या म्हणजे निसर्गाचं रक्षण करत नाही. प्रत्येकाने आपण निसर्गाचं जतन केलं पाहिजे, पाण्याचं जतन केलं पाहिजे, पाणी बचत केली पाहिजे. निसर्ग जलप्रदूषण, वायू प्रदूषण, जे प्रदूषण आहे ते टाळायला पाहिजे. परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण यासंबंधी जनजागृती करतो परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की हे बघा, राणी की वावमध्ये आपल्याला एकदम सुंदर असं संदेश मिळतोय की पाणी किती महत्त्वाचं आहे आणि त्याचं किती संवर्धन
बघा पाण्याच्या संवर्धनासाठी किती छान अशी वाव तयार केलेली आहे. अहो आपण घराला सुद्धा एवढी डिझाईन करत नाही, घर सुद्धा इतकं सुंदर बनवत नाही, अशी सुंदर अशी विहीर बनवलेली आहे त्या काळी. त्यामुळे राणीचं नक्कीच राणीला शालूट असावं, शालूट आहे माझ्याकडून तरी. आणि अशी एकदम कलाकृती आपल्या राणीने बांधलेली आहे. आणि आजही युनेस्को आणि जागतिक वारसा स्थळ म्हणून हिला घोषित करण्यात आलेलं आहे. आणि भारतातील ही सगळ्यात सुंदर अशी ही विहीर आहे. राणीच्या प्रेम, समर्पण आणि बुद्धीचं एक प्रतीक आहे ही वाव. त्यामुळे मित्रांनो खरंच खूपच अशी सुंदर वाव बांधण्याला आलेली आहे. आणि आपण सुद्धा या वावपासून काहीतरी प्रेरणा घेऊया. आणि पुन्हा आपण असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वाव आवडले असेल तर नक्कीच शेअर करा. आणि जगभरातून लोक इथे पर्यटक आलेले आहेत आणि खूप लोक इथं रोज व्हिजिटसाठी येतात. आणि इतकं म्हणजे त्याच्या अभ्यासासाठी लांबून परदेशातून सुद्धा लोक इथे आलेले आहेत आणि बघायला येतात. खूपच असे सुंदर वाव आहे मित्रांनो. आणि फोटो काढायला पण इतकं सुंदर असं वाटतं ना, मस्त एकदम. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आम्ही खूप फिरतो, परंतु मी ही वास्तू पहिल्यांदा अशी वास्तू पाहिली. हे बघा खाली फरशीवर सुद्धा बिंबाचा आकार कसं कोरायचं ते त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्याप्रमाणे बिंब उभारलेले आहेत. एकदम सुंदर आहेत मित्रांनो, खूपच छान आहे एकदम. म्हणजे त्याचं प्रशंसा केली तेवढी कमी वाटते मला तर. खरंच सुंदर आहे, खूपच छान नमुना आहे. कलाकृती इतकी सुंदर कलाकृती आपल्याला पेनाने सुद्धा वहीवर आपल्याला काढता येत नाही. इतकं सुंदर चित्र काढता येत नाही आपल्याला, तेव्हा ही दगडात इतकं छान असं मूर्त्या बारीक असं कोरीव काम आणि डिझाईन बनवलेले आहे. हे बघा खूप असं सुंदर चित्र रंगवलेले आहेत आणि त्याच्यातून काहीतरी त्या कलेचा आणि कथा त्याच्यातून चितारलेल्या आहेत. आणि हे बघा असे टाके मारलेले आहे काही ठिकाणी, त्यातून छिद्र आहेत खाली त्यांना आणि त्यातून पाणी खाली निघून जात असावं. तिकडे पुढे विहीर आहे ना, त्या विहिरीत जात असावं. म्हणजे ही पण विहीरच आहे, पण हिला लागूनच आपल्याला दिसतंय समोर. तर तिथे एक मध्ये बंद आहे, तिथं जाऊ देत नाही पूर्ण, बाकीचं बंद केलेलं आहे. तिकडे विहीर आहे आणि त्या विहिरीत सगळं पाणी जातं. आणि खूप म्हणजे पूर्वीच्या काळी पाण्यासाठी किती सुंदर अशी विहीर निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि एक आपल्याला खरंच एक खूप मोठं आश्चर्य आहे, म्हणजे एकदम आश्चर्यच म्हणावं. खूपच सुंदर, म्हणजे शब्दच नाही असं का म्हणे ना तुम्ही. खूप छान अशी कलाकृती आहे. आणि मला तर वाटतं ही बघा किती लांब आहे ही वाव. आणि आम्ही तिच्या समोर आहे, ते मागच्या बाजू तिथे गेली ती विहीर आहे तिकडे. आणि इकडनं ही पण विहीरच आहे, पण ती तिकडे मोठं विहीर खोल आहे, त्यामध्ये पाणी आहे. तिला थोडंसं संरक्षण करण्यात आलेलं आहे, कारण हे बघा एकदम सुरक्षित करण्यात आलेलं आहे, कोणी पडायला नको. आणि तिथे सूचना फलक पण लावलेला आहे की कोणी ढुकून बघू नका, कारण खाली पडले तर पुन्हा वर आपण येऊ शकत नाही. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही जाऊन या आणि राणी किंवा बघून या. खरंच खूपच असं सुंदर. आणि सुरुवातीलाच त्याबद्दल माहिती पण दिलेलं आहे थोडक्यात, कोणी बांधली, कशी बांधली, तर ते तुम्ही वाचू शकता झूम करून. मला जशी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणे मी माझी माहिती दिलेली आहे. आणि आता आमची राणी किंवा पाहून झालेली आहे. आम्ही आता एक्झिट घेत आहे. हे बघा हे सगळं पार्किंग केलं होतं आणि आम्ही आता